brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. देवेंद्र फडणवीस वारंवार प्रत्येक सभेत एकच गोष्ट म्हणतात की ही प्रीती संगम नाही आहे, हा भीती संगम आहे. उगाच काहीतरी गोट्या असले भीती संगम आणि त्यांचा काय प्रीती संगम. म्हणजे अजित पवार आणि सगळे जे आत्ता शिंदे बिंदे आले हा प्रीती संगम. बाकीच्या राज्यांमध्ये जे त्यांच्या ज्या काय अभद्र युत्या चालू आहेत तो प्रीती संगम. अंबरनाथमध्ये काँग्रेसबरोबर गेलात तो काय प्रीती संगम. अकोल्यात MIM MIM बरोबर गेले. म्हणजे ते काय जातं जाऊन देत म्हणजे ते त्या ह्याच्यामध्ये ते फार होतं कुठचं ते हास्य जत्रेमध्ये तुमचा असला की ऊस, आमचा असला की बांबू. नाही, पण ती युती फार टोचलेली दिसते ह्याच्यासाठी, कारण आणखीन एक विधान त्यांनी केलं काल. त्यांचं म्हणणं आहे की ही दोन भावांची युती म्हणजे कन्फ्युजन आणि करप्शनची युती आहे. त्यांनी एकदा आजूबाजूच्या खुर्च्या बघाव्यात, त्यांच्या साईडच्या आजूबाजूच्या खुर्च्या आहेत ना त्याच्यावरती कोण माणसं बसली आहेत, त्याच्यामध्ये काय करप्शन आहे आणि काय कन्फ्युजन आहे हे एकदा आजूबाजूला तरी बघावं. त्यांचा मी एकदा तुमच्याच मुलाखतीमध्ये मी फोटो दाखवला होता ना, तो एक फोटो होता तो की मध्ये फडणवीस बसले आहेत, या बाजूला भुजबळ आहेत, या बाजूला अजित पवार आहेत, त्या बाजूला अशोक चव्हाण आहेत, बरोबर की नाही. ह्या सगळ्यांवरती ह्यांना जेलमध्ये टाकण्याचं आणि त्यांच्यावरती करप्शनचे आरोप करण्याचं काम हे फडणवीसांनी केलं होतं ना. ते आज त्यांच्याबरोबर मंत्रिमंडळामध्ये बसलेत ना सगळेजण. कोणत्या करप्शनच्या गोष्टी बोलताय तुम्ही. 20 वर्षात जे झालं नाही ते झालं, पण या युतीमध्ये जर काँग्रेसचा सुद्धा समावेश असता. आता काँग्रेस नेत्यांनी उघड ते व्यक्त झाले, त्यांना तुमचं वावगं होतं, कारण राजकीयदृष्ट्या अडचण. आता सगळी राज्यातली परिस्थिती बघून एकच पक्ष काढावं असं वाटतंय सगळ्यांचा मिळून. नाही, पण लोकांचं तरी कन्फ्युजन जाईल. जसं काँग्रेसला तुमचं वावगं होतं कारण राजकीय अडचण होत होती, वैचारिक अडचण होत होती, तसं राज ठाकरेंना काँग्रेससोबत जाण्यासंदर्भात काय वाटतं. म्हणजे तुम्ही गेला असता जर ते आले असते तर. नाही, प्रश्न असा आहे ना की हे सगळेच सारखेच आहेत. ते प्रश्न असा आहे की काँग्रेस असू देत नाही तर भाजप असू देत. मी एकदा तुम्हाला आठवतं, मी एकदा माझ्या जाहीर सभेमध्ये सांगितलं होतं की केंद्रामध्ये हे जे केंद्रीय पक्ष जे कोणचे राष्ट्रीय पक्ष आहेत यांनी केंद्रामधच्या निवडणुका लढवाव्यात आणि राज्यामधल्या ज्या निवडणुका आहेत ह्या स्थानिक इथले जे रिजनल पार्टी आहेत, पक्ष आहेत, यांनी लढवाव्यात. ह्यांना स्थानिक गोष्टी कळत नाहीत, समजत नाहीत. आणि आता उदाहरणार्थ साधी गोष्ट आपण पकडूया ना, सीमा प्रश्नाबद्दल जर समजा एक विषय सीमा प्रश्नाचा असेल तर भारतीय जनता पक्ष काय भूमिका घेणार, काँग्रेस काय भूमिका घेणार. अनेक विषय आहेत असे की ज्याच्यामध्ये हे स्वतःला जे राष्ट्रीय पक्ष म्हणून आहेत ते कोणत्या भूमिका घेणार ते राज्याच्याच लोकांना कळतं. पण युतीचा फायदा झाला असता राजकीयदृष्ट्या, व्यावहारिकदृष्ट्या, असं नाही का कन्व्हिन्स करता आलं किंवा. कारण मी त्या भानगडीत पडलो नाही. माझं काय कोणाशी बोलणं चालू नव्हतं आणि मी कोणाशी बोलायला गेलो पण नव्हतो.